जैन मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे मीरा भाईंदर पोलीस. मीरा भाईंदर पोलीसचा 2023च्या भरतीचा 2024च्या भरतीचा पेपर पॅटर्न कशा प्रकारे होता व 2024च्या भरतीचा मैदानी चाचणीचा कट ऑफ कसा लागला होता, फायनल कट ऑफ कसा लागला होता व या 2025च्या भरतीमध्ये ज्या 840 इतक्या जागा आहेत, तर या जागांसाठी मैदानी चाचणीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर त्यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. मीरा भाईंदरला ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे त्या मी तुमच्यापर्यंत अचूक पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, इतर कोणत्याही ग्राउंड बद्दलच्या अपडेट्स असो, 2025च्या भरतीच्या रिलेटेड कोणत्याही अपडेट जशा आल्या, जागावाढीच्या असो की इतर कोणत्याही असो, त्या अपडेट आपण अचूकपणे आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण पाहूयात मीरा भाईंदर पोलीसचा 2024चा कट ऑफ कशा प्रकारे गेला होता. तर आता बऱ्याचशा मुलांच्या कमेंट्स येत असतात की मैदानी चाचणीला सुरुवात कधी होणार आहे. तर मैदानी चाचणीचा जर प्रश्न इथं आला तर आपल्याला माहिती आहे, जिथं पोलीस भरतीचा विषय येत असतो तिथं 5 ते 6 महिन्यात जॉईनिंग लेटर सुद्धा आपली प्रोसेस ही होत असते. त्यामुळे मैदानी चाचणी कधी होईल, आपल्याला पेपर कधी होईल, या भानगडीत न पडता पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या अभ्यासावर, आपल्या मैदानी चाचणीवर पूर्णचा पूर्ण फोकस आपला असायला पाहिजे. कारण की पोलीस भरती हा एक पूर्ण वेगळाच विषय आहे. कारण की तलाठी भरती असो, एमपीएससी असो, इतर वनरक्षक भरती असो, इतर कोणत्याही भरत्या जशा आहेत त्या वर्ष दीड वर्ष खात असतात. तर आपली पोलीस भरती फक्त 5 ते 6 महिन्यात जॉईनिंग लेटर सुद्धा आपल्याला देत असते. त्यामुळे आपली पोलीस भरती इतकी फास्ट भरती कुठलीच नसते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे ग्राउंडला सुरुवात कधी होईल, मैदानी चाचणीला सुरुवात कधी होईल, या भानगडीत काही पडू नका. पेपर कधी होईल, तर एकंदरीत सांगायचं झाल्यास 5 ते 6 महिन्यात आता हा डिसेंबर चालू आहे, मे ते जून महिन्यात आपल्याला डायरेक्ट जॉईनिंग लेटर सुद्धा भेटून जाईल. हे इतकं लक्षात असू द्या. जर जॉईनिंग लेटर आपल्याला पाहिजे असेल, आपलं सिलेक्शन यादीमध्ये नाव पाहिजे असेल, तर पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या मैदानी चाचणीवर, आपल्या अभ्यासावर, आपले मार्क्स कुठं आपले मार्क्स कटत आहे त्यावरती पूर्ण लक्ष द्या. कोणत्या टॉपिकवरती आपले मार्क्स, लेखी परीक्षेचा विषय झाल्यास कुठं आपले मार्क्स कटतात, कोणत्या टॉपिकवर आपले मार्क्स कटतात, कोणत्या टॉपिकवर जास्त भर देण्यात येत असतो, तर असे टॉपिक आपण जमा केलेले पाहिजे. तर पूर्णचा पूर्ण फोकस आपल्या अभ्यासावर असो, आपल्या मैदानी चाचणीवर पूर्णचा पूर्ण फोकस असू द्या. व ग्राउंड कधी होईल, पेपर कधी होईल, या भानगडीत नक्कीच पडू नका. तर आता आपण जर बघितला तर मीरा भाईंदर पोलीस बद्दल आपण बोलत आहे. 2023चा पेपर पॅटर्न कसा होता ते आता सर्वात आधी आपण पाहूयात. तर 2023चा जर आपण पेपर पॅटर्न बघितला तर जीकेला 25 मार्क, जीके 25 मार्क, मराठी 25 मार्क, गणित 34 मार्क व बुद्धिमत्ता 16 मार्क, अशा प्रकारे पॅटर्न हा 2023चा पेपर पॅटर्न मीरा भाईंदरचा होता. त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं तर 25-25 म्हणजे 50 मार्काचा मराठी आणि जीके आलेला आहे, आणि 34 मार्कांचा गणित, तर 16 मार्कांचा बुद्धिमत्ता, अशा प्रकारे 2023चा पेपर पॅटर्न होता. त्याच्यानंतर 2024चा पेपर पॅटर्न कसा होता, तर 27 मार्काचा जीके, 24 मार्कांचा मराठी, 26 मार्कांचा गणित व बुद्धिमत्ता 23 मार्कांचा. म्हणजे एकंदरीत सांगायचं झाल्यास मीरा भाईंदरला पॅटर्नच विचारला जात असतो. व आता जर मीरा भाईंदरचा जर विषय केला आपण, मीरा भाईंदर बद्दल बऱ्याचशा मुलांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की यावेळेस पण मागच्या ज्या 2 भरत्यांमध्ये आपल्याला माहितीच आहे की इतर जिल्ह्यांचा जर आपण पेपरच्या कंपॅरिझन मध्ये मीरा भाईंदरचा पेपर हा हार्ड आला होता. 2023च्या भरतीमध्ये, 2024च्या भरतीमध्ये हार्ड आला होता. तर यावेळेस पण तसा येऊ शकतो का, तर यावेळेस आता सर्वांना माहितीच आहे, ज्यांनी अर्ज केलेला आहे, की आयुक्त हे बदललेले आहेत. तर यावेळेस नक्कीच या टाईपचा पेपर पॅटर्न येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे पेपर पॅटर्न बदलण्याची शक्यता आहे, कारण की संबंधित आयुक्त हे, पोलीस आयुक्त हे मीरा भाईंदरचे बदललेले आहेत, ज्यांची बदली ठाणे सिटीला झालेली आहे. तर ठाणे सिटीचा पेपर कसा येऊ शकतो, यासारखाच येऊ शकतो. तर हा एक प्रश्न बनलेला आहे. तर आपण बघितलं की जीकेला 27 मार्क, मराठीला 24 मार्क, गणिताला 26 मार्क, तर बुद्धिमत्तेला 23, अशा प्रकारे 2024चा पेपर पॅटर्न होता. यावेळेस कसा पेपर पॅटर्न येईल, तरीही आपली तयारी या टाईपचीच असायला पाहिजे. मीरा भाईंदरचा जर पेपर आपण बघितले मागच्या 2 वर्षाचे,
तर कठीणच आलेला आहे. तर यावेळेस पण आपली तयारी ही कठीणचीच असायला पाहिजे. म्हणजे सांगता येत नाही यावेळेस आयुक्त बदललेले आहेत ते कोणत्या टाईपचा पेपर काढू शकतात, कसे काढू शकतात. तर आणखीही जर आपण बघितलं तर ते आयुक्त मागच्या जिल्ह्यामध्ये आता जर पेपर पॅटर्न जर आपल्याला बघायचा असल्यास या 2025च्या भरतीमध्ये तर जे सध्याचे आयुक्त आहेत मीरा भाईंदरचे, तर ते आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आयुक्त होते तर तर ते आपण शोधायला हवे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊ शकतो की यावेळेस पेपर पॅटर्न कसा येऊ शकतो. तर आता आपण समोर पाहूयात मीरा भाईंदरचा 2024चा फायनल कट ऑफ कशा प्रकारे लागला होता. तर व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की यावरून या पेपर पॅटर्न असो आपल्या फायनल कट ऑफ असतो तर यावरून आपल्याला नक्कीच समजून येईल की आपल्याला किती टोटल करावी लागेल की जेणेकरून आपलं फायनल सिलेक्शन मध्ये नाव येऊ शकते. तर आता आपण फायनल कट ऑफ पाहूयात 2024चा ओपनचा. जर आता फक्त आपण सर्वसाधारणचा डायरेक्ट कट ऑफ बघूया. ओपनचा 121 मार्कांवर आता हा कट ऑफ खाली गेलेला आहे. म्हणजे कट ऑफ हा खाली आलेला आहे. तर याची कारणे भरपूर प्रमाणात आहेत. कारण की मीरा भाईंदरला मागच्या वेळेस पाऊस चालू असल्यामुळे तिथं बऱ्याचशा मुलांचं ग्राउंड हे बसलेलं नाही. सोबतच पेपर हा कठीण आलेला होता. त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच कमी येणारच होता, जो की आलेला आहे. तर यावेळेस होईल की नाही होईल असं सांगता येत नाही. पण आता आपण फायनल कट ऑफ एक वेळेस बघून घेऊ. तर ओपनचा 121 मार्कांवर, ईडब्ल्यूएसचा 105 मार्कांवर, एससीबीसीचा 118 मार्कांवर, ओबीसीचा 115 मार्कांवर, एसबीसीचा 112 मार्कांवर, एनटीडीचा 120 मार्कांवर, एनटीसीचा 120 मार्कांवर, एनटीबीचा 116 मार्कांवर, व्हीजेचा 117 मार्कांवर, एसटीचा 99 मार्कांवर, एससीचा 110 मार्कांवर. तर अशा प्रकारे हा कट ऑफ लागलेला आहे. म्हणजे ओपनचा 121 मार्कांवर, त्याच्या खालोखाल एनटीसी आणि एनटीडीचा 120 मार्कांवर कट ऑफ हा गेला आहे. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व हे 118, 117, 115 या टाईपच सर्व कट ऑफ हे लागलेले आहे. एसटीचा फक्त 99 मार्कांवर, तर ईडब्ल्यूएसचा 105 मार्कांवर असे सर्वात कमी कट ऑफ हे लागलेले आहे मीरा भाईंदरला मागच्या वेळेस. आणि याचा जर आपण महिलांचा विचार केला तर 108 मार्कांवर फक्त ओपनची लिस्ट मागच्या वेळेस लागलेली होती. यावेळेस 840 जागांसाठी कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो यावरून आपल्याला मागच्या कट ऑफवरून आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊ शकतो. जर पेपर पॅटर्न तसा असला तर नक्कीच या टाईपचं एवढं जरी आपलं टार्गेट राहिलं ना, एवढी जरी आपली टोटल घेतली तरी आपलं सिलेक्शन होऊ शकते. पण पेपर पॅटर्नवर सर्व काही अवलंबून आहे. तर महिलांचा कट ऑफ 108 मार्कांवर, ओपनचा ईडब्ल्यूएसचा 95 मार्कांवर, एससीबीसीचा 103 मार्कांवर, ओबीसीचा 102 मार्कांवर, एसबीसीचा 93 मार्कांवर, एनटीडीचा 104 मार्कांवर, 105 मार्कांवर एनटीसी, 98 मार्कांवर एनटीबी, 106 मार्कांवर व्हीजे, 98 मार्कांवर एसटी व एससीचा 97 मार्कांवर. अशा प्रकारे मीरा भाईंदरचे हे कट ऑफ अशा प्रकारे लागलेले आहे मागच्या वेळेसचे 2024च्या भरतीचे. तर एकंदरीत सांगायचं झाल्यास फक्त एनटीसीचा कट ऑफ हा 105 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्या खालोखाल सर्वच्या सर्व कॅटेगरी ह्या 100च्या खाली किंवा 102, 101 अशा प्रकारे ह्या महिलांचा कट ऑफ हा लागलेला आहे. जर मागच्या भरतीवानी जर पेपर आला तिथला, जर आपण इतके जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस आहे. कारण की जागा पण भरपूर प्रमाणात आहे, 840 इतक्या जागा आहेत. व यावेळेसच्या भरतीचा जर आपण विचार केला तर एक प्रकार ट्रँगल बनलेला आहे. म्हणजे मुंबई असो, पुणे असो व इतर जिल्हे, म्हणजे मीरा भाईंदरला पण चांगल्या जागा आहे, पुणेला 1733 इतक्या जागा आहेत आणि 2459 मुंबईला जागा आहेत, ठाण्याला भरपूर जागा आहेत, चिंचवडला भरपूर जागा आहेत. तर त्यामुळे बरेचसे मुलं हे डायव्हर्ट झालेले आहे, विभागले गेलेले आहेत. त्यामुळे कट ऑफ हा नक्कीच कमी येऊ शकतो यावेळेस. पण हा कट ऑफ फक्त पेपर कठीण असल्यामुळे आलेला आहे, ग्राउंड मुलांचं कमी बसल्यामुळे आलेला आहे. इतका कमी हे आपल्याला माहितीच आहे. व महिलांचा जर आपण विचार केला तर एससीचे 97, एसटीचे 98, व्हीजेचे 106, एनटीबीचे 98, एनटीसीचे 105, एनटीडीचे 104, एसबीसीचे 93. सर्वात कमी लिस्ट एसबीसी कॅटेगरीची लागलेली आहे 93 मार्कांवर, ओबीसीचे 102, एससीबीसीचे 103 व 95 मार्कांवर ईडब्ल्यूएस. अशा प्रकारे ह्या लिस्टा लागलेल्या आहे आपल्या 2024च्या भरतीमध्ये महिलांच्या.
तर आता आपण समोरचे बघू होमगार्ड. होमगार्डच्या लिस्ट कशा प्रकारे लागलेल्या आहेत. होमगार्ड तर आपल्याला माहितीच आहे की समांतर सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण म्हणजे सर्वसाधारण पुरुषांच्या खालोखाल ज्या लिस्टा लागतात, म्हणजे 2-3 मार्कांचा तिथं फरक असतो. त्या लिस्टा म्हणजे प्रकल्पग्रस्त असो, होमगार्ड असो, यांच्या लिस्टा ह्या बऱ्यापैकी हाय लागत असतात इतर म्हणजे समांतर आरक्षणाच्या कंपॅरिझन मध्ये. तर आपण जर बघितलं की प्रकल्पग्रस्त आधी बघून घेऊ आपण. प्रकल्पग्रस्ताच्या लिस्टा कशा लागलेल्या होत्या. 114 मार्कांवर ओपन लागलेली होती, 96 मार्कांवर ईडब्ल्यूएस, 109 मार्कांवर एससीबीसी, ओबीसी 107 मार्कांवर, एनटीसी 112 मार्कांवर, एसटी 90 मार्कांवर व 89 मार्कांवर एससी. अशा प्रकारे ह्या लिस्टा लागलेल्या आहेत. म्हणजे एससीची तर 89, एसटीची 90, 112 मार्कांवर एनटीसी, ओबीसी 107 व 109 मार्कांवर एससीबीसी, 96 मार्कांवर ईडब्ल्यूएस. अशा प्रकारे प्रकल्पग्रस्ताच्या लिस्टा ह्या लागलेल्या आहेत की बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला माहितीच आहे की याच्या जनरलच्या खालोखालच आपल्या प्रकल्पाच्या असो होमगार्डच्या लिस्टा ह्या लागत असतात. तर 114 होमगार्डचं बघू आपण आता. होमगार्डचे 114 मार्कांवर ओपनची लिस्ट, 101 मार्कांवर ईडब्ल्यूएस, एससीबीसीचे 114 मार्कांवर, एनटीसीचे 111 मार्कांवर. एनटीसी आपल्याला माहितीच आहे सर्वात हाय लिस्ट एनटीसीचीच लागत असते. तर एनटीसीचा जर आपण विचार केला ओपन एनटीसीच्या लिस्टाचा, जिथं ओपनची 121 मार्कांवर सर्वसाधारण लागली तिथं 120 मार्कांवर आपली सर्वसाधारण एनटीसी लागली. त्याच्यानंतर ओपन महिलांची 108 लागली तर एनटीसीची 105 मार्कांवर ओपन ही लागलेली आहे. म्हणजे कुठं कुठं फक्त 1-2 मार्कांचाच इथं फरक असतो ओपनच्या जागांमध्ये आणि एनटीसीच्या कट ऑफ मध्ये जास्त काही असा फरक नसतो. होमगार्डचा 114 मार्कांवर ओपन, ईडब्ल्यूएसचा 101 मार्कांवर, एससीबीसीचा 114 मार्कांवर, एनटीसीचा 111 मार्कांवर, एसटीचा 94 मार्कांवर तर एससीचा 96 मार्कांवर. अशा प्रकारे कट ऑफ हे लागलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण एक्स सर्व्हिसमॅनचा जर विचार केला तर एक्स सर्व्हिसमॅन आपल्याला माहितीच आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तर डायरेक्ट खाली जात असतात, त्या आपल्या सर्वसाधारण उमेदवारांना मिळत असतात. तर मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं माझ्या जिल्हाविषयीच्या व्हिडिओमध्ये की जिथं अंशकालीनच्या जागा चांगल्या असतील, जिल्हा पोलीससाठी बोलत आहे, जिथं अंशकालीनच्या जागा असतील चांगल्या आणि माजी सैनिकच्या जागा चांगल्या असतील तर त्यांनी नक्कीच तिथं अर्ज करायला पाहिजे. कारण की हे जे उमेदवार जर तिथं उपलब्ध झाले नाहीत तर आपल्या सर्वसाधारणच्या जागा ह्या 100% वाढत असतात. तर त्यामुळे आपल्याला तिथं अर्ज हा आपला फायदेशीर ठरू शकतो. तसेच चालक पोलीसचा जर आपण विचार केला, चालक पोलीसच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं की जिथं महिलांच्या चांगल्या जागा असतील, म्हणजे जिथं पुरुषांच्या 10 व महिलांच्या पण 10 अशा प्रकारे जर जागा जिथं असतील, म्हणजे सेम जागा असतील तर तिथं नक्कीच आपण अर्ज करायला पाहिजे. कारण की महिला उमेदवार हा बऱ्याचशा प्रमाणात मागच्या भरतीमध्ये उपलब्ध झालेल्या नव्हत्या, ज्या सर्वसाधारण उमेदवारांना आपल्या जागा मिळत असतात. तर ह्या ज्या समांतर आरक्षणाच्या ज्या जागा असतात तिथं जर उमेदवार उपलब्ध झाला नाही तर आपल्याला माहितीच आहे की तिथं सर्वसाधारणला आपल्या ह्या ज्या खाली झालेल्या जागा ह्या आपल्या सर्वसाधारणला मिळत असतात. आता एक्स सर्व्हिसमॅनचं बघू आपण. 89 मार्कांवर ओपन, 88 मार्कांवर ईडब्ल्यूएस, एससीबीसी 83 मार्कांवर, एनटीसी 82 मार्कांवर व 78 मार्कांवर एससी. अशा प्रकारे एक्समॅनच्या लिस्टा लागलेल्या आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलंय की सर्वच्या सर्व आपण पेपर पॅटर्न बघितला, सोबतच 2024चा कट ऑफ बघितला व या कट ऑफ व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश आहे की या कट ऑफ वरून आपल्याला नक्कीच समजून येईल की आपल्याला यावेळेस किती टोटल करावी लागेल. म्हणजे पेपर पॅटर्न जर त्या टाईपचा जर आला यावेळेस तर नक्कीच आपण जरी एवढी टोटल केली तरी आपलं सिलेक्शन हे होऊ शकते. कारण की बरेचसे मुलांनी मागच्या या 7 तारखेपर्यंत काय केलं, 7 दिवसांमध्ये इकडला फॉर्म काढून मीरा भाईंदरचा काढून पुण्याला, पुण्याचा काढून मीरा भाईंदरला, अशा प्रकारे बऱ्याचशा प्रमाणात. आणि यामध्ये डमी फॉर्म पण भरपूर प्रमाणात असू शकतात. कारण की फक्त टोकन नंबर अर्ज संख्या बघण्यासाठी मुलांनी मागच्या या 7 दिवसांमध्ये बऱ्याचशा प्रमाणात अर्ज केलेले आहेत. त्यामुळे फक्त डमी फॉर्म पण यामध्ये असू शकतात बऱ्याच प्रमाणात. तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर आपण जर इतकी जरी टोटल आपण टार्गेट ठेवली, जर अशा टाईपचा जर पेपर आला, कठीण पेपर आला, तर आपण जरी इतकी टार्गेट ठेवले तर आपलं सिलेक्शन होऊ शकते. व पेपर जर सोपा आला तर नक्कीच कट ऑफ हाय जाणार आहे. म्हणजे जसा इतर जिल्ह्यांचा पेपर जर सोपा असला, जशा कट ऑफ लागत असतात त्याप्रमाणेच इथं पण कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे
आपली तयारी दोन्ही पण आपली तयारी अशी चांगली ठेवा व ज्यांनी मीरा भाईंदरला अर्ज केलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.